जेवढी म्हणून वेदात शास्त्रात पुराणादिकात साधनं सांगितलेली आहेत त्या सर्व साधनांचं सारभूत साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. सर्व साधनांचे सार, नाम साराचेही सार. शरणागत यमकिंकर सार 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 विठोबा नाम तुझे सार. कोणतंही साधन नामाच्या तुलनेला येऊ शकत नाही. सर्व साधनांचं सारभूत साधन भगवंताचं नाम आहे. आपल्याला एक माहिती आहे, दही आहे. दही आपण त्या दह्याचं घुसळण करतो की नाही? दह्याचं घुसळण केल्यानंतर त्याच्यातून काय निघतं? लोणी निघतं. लोणी हे दह्यातलं काय झालं? सार झालं. आणि लोणी काढल्यानंतर खाली काय राहतं? ताक. ताक कसं आहे? असार आहे. लोणी हे त्या दह्यातलं सार आहे, ताक हे असार आहे. ताकात काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगू का? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितही ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. लोणी हे त्यातलं सार आहे. तसं सर्व साधनांचं मंथन केलं संतांनी. असाच मोठा संशय जिकडे तिकडे सुरू झाला, चर्चा सुरू झाली की नाम साधन काय सांगतात, वेदात शास्त्रात पुराणात काय काय साधनं सांगितलेली आहे ती सोडून दिले. नाम साधन सार सांगतात, सर्वश्रेष्ठ सांगतात. चर्चा झाल्यानंतर सर्वांचं संमेलन घेण्यात आलं आणि सर्व संतांनी या शंकेचं समाधान करण्याकरता एकांतात अधिवेशन घेतलं. सर्व संत एकांतात गेले. वेदातून शास्त्रातून पुराणादिकातून सर्व साधनाची यादी काढली. त्याचा तपशीलवार एक तक्ता तयार केला. हे कोण करू शकतं, याला बंधनं काय, याच्यातून लाभ काय, हे नाही घेतलं तर हानी काय, सर्व बाजूने त्या सर्व साधनांचा परामर्श घेतला. ज्ञानदृष्टीने सर्व अवलोकन केलं आणि सर्वात शेवटी सर्व संतांनी मिळून एकमय सार जर कोणता असेल तर ते नाम आहे हे घोषित केलं. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढे निवडून ते एक श्री हरीचे नाम. सर्व संतांनी एकत्र बसून ज्ञानदृष्टीने अवलोकन करून सर्व तपशीलवार तक्ता तयार करून सर्व साधनांचं सारभूत साधन कोणतं आहे तर भगवंताचं नाम आहे हे निवडून काढलं. चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनिता तैसे घे अनंता. असं नाम हे सर्व साधनाचं सार आहे. आणि फलात समजून कमी समजू नका, फलात तर महान आहे. भवसिंधू उतरी पार, भवसिंधूच्या पैल तीराला नेऊन पोहोचवणार आहे. इतर साधनं भवसिंधूच्या पैल तीराला पोहोचवतील असं नाही. ती साधनं कुठे या भवसिंधूत नेऊन घालतात त्या साधनांचा परामर्श गीतेच्या 7व्या अध्यायात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया या श्लोकावर विवरण करत असताना तरंती या पदाचा आधार घेऊन ज्ञानोबरांनी तरण हे पाण्यावर असतं म्हणून माया ही एक प्रकारची नदी दाखवली. नदीचा उगम कुठून, तिचे तट कोणते, पाऊस कोणता पडतो, पूर कोणता येतो, वळणं कोणती, सर्व रूपक ज्ञानोबरांनी केले. आणि या भवनदीतून पलीकडे जाण्याकरता अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ साधनांचे अभिमानी असणारे त्यांनी आपल्या साधनाचा अवलंब करून कमरा कसल्या आणि यात उडी टाकली, झेपावले. पण ज्ञानोबा सांगतात ते या भवसिंधूत कुठं गेले, कुठल्या कोपऱ्यात, कुठं त्यांचं काय झालं शोध लागत नाही. कोणाचा काही संदेश मिळत नाही का पलीकडे आम्ही गेलो असा कोणाचाही मोबाईल अजून आला नाही. बरं आपण इकडून शोध घ्यावा तर ते रेंजमध्ये नाहीत.
त्यामुळे नेमकं त्यांचं काय झालं ज्ञानोबा म्हणतात कळतच नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले पण पलीकडे नाही गेले. एके वैसेचे झाड बांधले मग मनमथाचे कासे लागले, ते विषय मगरी सांडले चघळून या पलीकडे नाही गेले. एकी यजन क्रियेची पेटी बांधून आपल्या पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले पण पलीकडे नाही गेले. एकी मोक्षी लागावे याची आशा, केला कर्मबायांचा भरोसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या पण पलीकडे नाही गेले. अब मग हा शेवटी कोणीच गेलं नाही का? ज्ञानोबा म्हणतात फक्त एकच, एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडे सरले माया जळ. एकच फक्त खात्रीने पलीकडे गेले, ते म्हणजे जे सर्व भावे मज भजले. म्हणून खात्रीचं साधन, हमीचं साधन, भवसिंधूच्या पैल थडीला पोहोचवणारं साधन एक नाम आहे, भवसिंधू तरी पार. म्हणून तुकोबरा म्हणतात सर्व साधनांचं सारभूत साधन, भवसिंधूच्या पैलथडीला पोहोचवणारं हमीचं साधन हे नाम आहे. म्हणून याचं चिंतन करा, काय होणार नाही त्याने. ठीक आहे महाराज, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य, पण इतर साधनांना एकदम त्याज्य समजू नका ना. ते इतर साधनांचा सहारा घ्यायला तर काय हरकत आहे का? एक सहारा म्हणून घ्यावा, सहाय्यक म्हणून त्यांचा उपयोग करून घ्यावा. तुकोबरा म्हणतात सहाय्याची गरज लागेल तर ना. नाम या साधनाला इतर साधनांचा आधार घेण्याची गरज नाहीये. काठीचा आधार कोणाला घ्यावा लागतो? चालताना ज्याचा तोल जातो त्याला. नाम साधन स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे, त्याला अन्य कुठल्या साधनाचा आधार घेण्याची गरज नाही. आपण शिकारीला ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिरकमठा, भाला, कुऱ्हाड, भाले, भरचे काही इतर साधनं घेऊन आपण जातो शिकारीला रानात. मला सांगा, सिंह ज्या वेळेला शिकारीला रानात निघतो त्यावेळेला यापैकी काय काय घेतो? काहीच नाही का? त्याला कशाचीच गरज नाही. त्याची गर्जना, तो वनराज आहे, त्याने नुसती डरकाळी जरी फोडली तरी कोणतंही श्वापद जिथल्या तिथे स्तब्ध राहील. पुढे काय येईल? मधोन्मत्त हत्ती देखील उचललेला पाय तसाच धरून राहतो पण ठेवत नाही खाली. हे असो पाव उचललेला मधमुखांना ठेवी ते खाला, गरजोने पुढाला सिंह जरी. तसं नाम साधन सिंहासारखं आहे, स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे. त्याला दुसऱ्या साधनाचा आधार घेण्याची गरज नाही, उलट इतर साधनाला नामाचा आधार घेण्याची गरज आहे. तरच इतर साधनांचं फल मिळू शकतं. नामाचा आधार घेतला तर ती साधनं स्वतंत्र फलदायी नाहीत. नामाचा आधार घेतल्यावरच त्या साधनांचं फल मिळू शकतं. एकच उदाहरण देतो आपल्या पुढे. तीर्थयात्रा हे साधन आहे, पण लक्षात घ्या, तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे तरच त्याला तीर्थयात्रेचं फल मिळू शकतं. जर तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलं नाही तर त्याला तीर्थयात्रेचं फल मिळू शकत नाही. त्याची तीर्थयात्रा करूनही व्यर्थ होते. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मानोबरा हरिपाठ सांगतायत, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्याने नाम चिंतन केलं पाहिजे तरच त्याला तीर्थाचं फल मिळू शकतं, अन्यथा नाही. पण लक्षात घ्या, नामचिंतन करणाऱ्याने तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे असं काही नाही.
त्याने नामचिंतन करत राहावं. सगळे तीर्थ त्याच्याकडे येतात. सकळही घडले तीर्थाटन, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. म्हणून नामचिंतन असं स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे. त्याला दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज नाही. उलट एक सांगतो, जेवढी जेवढी साधन आहेत तेवढी तेवढी साधन एक नामचिंतन केलं की एक नामचिंतन करणाऱ्याने सर्व साधना केली असं घडतं का? सर्व साधनांचं फल त्याला नामाने मिळतं. म्हणून नामचिंतन ज्याने केलं त्याने सगळी साधना केली. कोणती कोणती? अभंगाच्या 3ऱ्या चरणात योग यागत 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 तयाने योग याग तपे अमुपे केली. त्याने म्हणजे कोणी ज्याने नामचिंतन केले त्याने योग याग तपे अमुपे केली. अनेक योग केले, अनेक यज्ञ केले, अनेक तप केली. कशी काय? योगाचं यज्ञाचं तपाचं फल नामाने त्यांना मिळाले. म्हणून नाम ज्याने केलं, नामचिंतन ज्याने केलं त्याने योगही केला. योगाचं फल आहे समाधी. योगाचं फल समाधी आहे. योगाला योग साधना करणाऱ्याला समाधी केव्हा मिळते? 7 अंगाने जाईल तेव्हा. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. पण इथे नामधाकाला कुठंच जायची गरज नाही. फक्त त्याने नामचिंतन करायचं की लगेच त्याला समाधी प्राप्त होते. लुब्धली नादी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महान व एकच सिद्ध साधकारे. नामाने सर्वांना समाधी मिळते. योगाने सर्वांना समाधी मिळेल असं नाही. ते 8 अंगाने जाईल तरच. पण इथे सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी आहे. त्यांना कष्टाने समाधी आहे, इथे सुखाने समाधी आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. म्हणून याने नामचिंतन केलं त्याने योगही केला. नामचिंतन केलं त्याने यज्ञही केला. यज्ञाने काय अर्थ? लोकांतराची प्राप्ती. नामाने वैकुंठ भुवनीगर केले, सर्वत्र तो जाऊ शकतो. तसंच तपाचं फल अशक्य ते शक्य करून देणं, तसं नामाने सर्व काही शक्य होऊ शकतं. म्हणून योग याग तपे केली तयाने अमुपे. नामचिंतन करणं हेच खरं तप आहे. ते शरीर शोषण करणं, दाबादाबी कोंडाकोंडी करून करणं, शरीर शोषण करून करणं हे तप
तुकोबर नाथ महाराज म्हणतात हा मूर्खांचा खटाटोप आहे. शरीर शोषणा नाव तप हा तव मूर्खांचा खटाटोप. हृदयी हरी चिंतने सद्रूप हे परम तप तपा माझी. हृदयात हरीचं चिंतन करणे हे सर्वात श्रेष्ठ तप आहे. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. म्हणून सर्वात श्रेष्ठ तप नामचिंतन आहे. म्हणून ज्याने नामचिंतन केलं त्याने योग केला, यज्ञ केलं, तप केलं आणि एकच राय केली तयाने अमूपे अमाप. खूप योग याग तप केली. असं नामचिंतन हे साधन सर्वोच्च साधन आहे, श्रेष्ठ साधन आहे. तेव्हा ते लोक म्हणाले महाराज तुम्ही सगळी आम्हाला उत्तरं दिली, आमच्या डोक्यातलं काहूर आता मिटलं. नामाविषयी आमच्या मनात ज्या ज्या शंका वाटत होत्या त्या आम्ही तुम्हाला बोललो, तुम्ही त्याचं उत्तर दिलं, आमच्या शंका आता मिटल्या. आता आमचं एक म्हणणं आहे, आम्ही काय करावं हे सांगा. तुकोबरा म्हणतात तुम्ही दुसरं काहीच डोक्यात आणू नका, आता काय करायचं हे अभंगाच्या तुका म्हणे जबा, तुका म्हणे जबा, तुका म्हणे जबा, तुका म्हणे तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र विठोबार कुमार 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 जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात त्रिअक्षरी सोपा मंत्र जपा. विठ्ठल अशी 3 अक्षर आहे आणि 3 अक्षर ह्या मंत्र आहे. याला मंत्र का म्हणतात? ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला म्हणतात मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तिता. ज्याचं मनन केलं असताना जो रक्षण करतो त्याला मंत्र म्हणतात. आणि असा एक मंत्र महोदधी नावाचा ग्रंथ आहे, मोठा समुद्र आहे मंत्रांचा.
त्याच्यामध्ये 7 कोटी महामंत्र आहेत. 7 कोटी महामंत्राश्चित्त विभ्रमकारका. पण 7 कोटी महामंत्रात सर्वात श्रेष्ठ एकच महान मंत्र आहे आणि तो म्हणजे नाममंत्र. त्या 7 कोटी महामंत्रात नाममंत्र हा सर्वोच्च मंत्र आहे. 7 कोटी महामंत्राश्चित्त विभ्रमकारका एक एव परो मंत्र श्रीरामेत्यक्षरद्वयम. राम हा 2 अक्षरी मंत्र. हा नाममंत्र जो आहे, ओम एकाक्षरी, राम 2 अक्षरी, विठ्ठल 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द, 6 अक्षरी रामकृष्ण हरी, 12 अक्षरी श्रीराम जय राम जय जय राम आदी करून 13 अक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय. अनेक अक्षरी नाममंत्र आहेत. तर हा नाममंत्र हा सर्वात श्रेष्ठ आहे. तुकोबारा म्हणतात याचा जप करा. जप जप शब्दात 2 अक्षरे ज आणि प. पण या जपात इतकं सामर्थ्य आहे. जकार हा जन्म घालवतो आणि पकार हा पाप नष्ट करतो, म्हणून याला जप असं म्हणतात. जकारो जन्म विच्छेद, पकार पापनाशक, तस्मात जपैति प्रोक्त जन्म पाप विनाशक. म्हणून याचा जप करा. आणि हा मंत्र अवघड नसून सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा सोपा कसा याची चतुसूत्री मी आपल्याला सांगतो आणि आपली सेवा संपवतो. चतुसूत्री सोपा कसा हा नाममंत्र. कोणीही जपा, केव्हाही जपा, कुठंही जपा आणि कसाही जपा. ही सुलभता फक्त नाममंत्रात आहे, नामसाधनात आहे. कोणीही जपा. सकळासी येथे आहे अधिकार. या रे लहान थो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. सर्वांना अधिकार आहे नाममंत्रात. इतर साधनांमध्ये सर्वांना अधिकार नाही. त्या इतर साधनांचे अधिकारी ठरलेले आहेत. आता त्याच्या तपशिलाला आपल्याला वेळ नाही. पण नामचिंतन या साधनात सर्वांना अधिकार आहे. ही पहिली सुलभता. सगळे घेऊ शकतात नामचिंतन. दुसरी सुलभता, केव्हाही जपा. सकाळी जपा, दुपारी जपा, संध्याकाळी जपा. वेळेचं काळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, भलत्या काळी नामावळी सुदभ भोळी भाविका. इतर साधनांना काळाचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. त्या कालातच ती साधनं करायची असतात, अन्य कालात चालत नाही. पंचाग्नी साधन जर करायचं झालं तर ते उन्हाळ्यातच केलं पाहिजे. एखादा म्हणू लागला आम्ही हिवाळ्यात करू, साधनही होईल आणि थंडी भागल, चालणार नाही. ते उन्हाळ्यातच केलं पाहिजे. संध्या देखील त्या संध्येच्या वेळेलाच केली पाहिजे. थोडा जरी फरक झाला तरी उत्तमत्व नष्टमत, मध्यमता येते, अधमता येते. वेळेला स्थिती करायला पाहिजे. श्राद्ध करायचं ठरलं, आईने मुलाला फोन केला, बाळू तुझ्या वडिलांचं श्राद्ध गुरुवारी आहे, तू बुधवारी मुक्कामी ये. बाळूने तिकडून फोन केला, आई मला रविवारी सुट्टी असते, मी शनिवारी बसल, रविवारी येईल आणि रविवारी माझ्या बापाचं श्राद्ध करील. तुझ्या सवडीवर नाही चालणार. त्या वेळेलाच केलं पाहिजे. इतर साधनांना काळाचं वेळेचं बंधन आहे, नाम साधनाला काळ वेळाचं बंधन नाही. ही दुसरी सुलभता, केव्हाही करू शकता. तिसरी सुलभता, कुठेही जपा. घरात जपा, अंगणात जपा, शेतात जपा, दुकानात जपा. तुम्ही म्हणाल पहिलं पटलं जरा, घरातही शेतातही अंगणातही, पण दुकानात कसं काय चालेल? दुकानात कसं काय जपता येईल? अहो गिरायकाला का रवा आहे का? रामकृष्ण हरी. कसं किलो दिला? रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. गिरायक काय म्हणाल? हे दुकानदार रात्रीच्या कीर्तनापासून काय सरकलंय का काय कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे काय, म्हणतो रामकृष्ण हरी. साखर आहे का? रामकृष्ण हरी. याच्या दुकानात नाही काय ना, चला दुकानात कसं काय जपता येईल? दुकानात गिरायकाशी बोलायला पाहिजे आणि तू म्हणता दुकानातही जपा. तर माझं एक म्हणणं नीट लक्षात घ्या तुम्ही. मी काय म्हटलं? दुकानातही जपा म्हटलं का गिरायक आल्यावर जपा म्हटलं? गिरायक आल्यावर जपा असं मी म्हटलो नाही, दुकानातही जपा मी असं म्हटलं. गिरायक आल्यावर नका ना जपू. गिरायक आल्यावर तुम्ही सोडून द्या आणि त्याला विचारा काय पाहिजे. रवा आहे काय भाव? अमुक भाव. साखर आहे काय भाव? अमुक भाव.
सांगा त्याला विचारून घ्या तुला काय काय पाहिजे त्याची यादी तयार करा. त्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे पैसे घ्या. त्याच्यात जर 200-400 त्याने कमी दिले असतील तर मागून घ्या. एवढ्या बाजारात तू 200 रुपये कमी देतो, 2-4 टक्क्यावर धंदा करायचा. व्यापाऱ्याचं देणं आम्ही कसं देणार, काढ पैसे म्हणा. त्याने पैसे दिले, त्याचा माल त्याने घेतला, ते गिऱ्हाईक निघून गेलं. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही. तोपर्यंत दुकानात काय काम आहे, चालू द्या ना. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. बोला बोला. राम कृष्ण टाळी वाजवा, हरे. मायबाप भजन करा. राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. कृष्ण हरे जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हो अहो दुसरं गिऱ्हाईक आले, बंद करा. 5 आवर्तनं जरी झाली तरी पुष्कळ झाली. दुसरं गिऱ्हाईक आलं की त्याला विचारा तुला काय पाहिजे, त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या. सर्व त्याचे माल त्याने घेतला, पैसे दिले, ते गिऱ्हाईक निघून गेलं. तिसरं गिऱ्हाईक आलं नाही, काय काम आहे दुकानात, चालू द्या ना. राम कृष्ण हरे जय जय राम हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे. जमल की नाही दुकानातही, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख दुःखाचे, कुठेही जपा, दुकानातही जपा. नांगर धरलाय आपण शेतात, नांगर धरताना जपा ना. कोणी म्हणेल नांगर धरणाऱ्याला जपता येईल, पण हाकणाऱ्याला काम असतं. हाकणाऱ्याला बैलाची नावं घ्यावी लागतात, चकचक म्हणावं लागतं, कधी कधी बैलांना शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलाला शिव्या काय देतात तेच मला कळत नाही. बरं हाय सवय लागली द्या, आसोड मारा. बैलाची चिड कधी येते आपल्याला, तास सोडल्यावर. तास म्हणतो ना तुम्ही, तास सोडलं बैलाने की मग बैलाची चिड येते, हाकणाऱ्याला राग येतो, मग शिव्या देतो, आसोड मारतो. कारण फट्टा पडतो, नांगरट व्यवस्थित होत नाही. म्हणून त्याने तास सोडल्यावर चिड येते. त्याने तास सोडल्यावर चिड येऊ द्या, तुम्हाला राग येऊ द्या, फटका मारा. नंतर तो तासात चालू लागला, फटका मारला, तो तासात चालू लागला. आता तुम्ही तासातून चालायला काय हरकत आहे का? बैल तास धरून चालणार ना, आता तुम्ही तास धरून चला ना. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरे. हरे राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. नांगरताना रामचिंतन करता येईल की नाही? बैलाने तास सोडल्यावर आपल्याला चीड येते. माफ करा माझ्या बोलण्याचा राग मानू नका. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो याची कधी चीड येते का? बैलाने तास सोडल्यावर तुम्हाला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो मला सांगा. दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना फिरून बोलणं तास धरून चालणं आहे का? आईवडिलांना लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याची जमीन आपल्या नावाने तलाट्याकडून 7-12 आपला करून घेणं तास धरून चालणं आहे का?
पहाटेच उठून दुसऱ्याच्या शाळूमध्ये बैल चारणं, तास धरून चालणं, आता मी किती सांगत बसू. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चालतो याची का कधी चीड येत नाही. आपण जे करत असू ते सर्व करताना नामचिंतन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून कुठेही जपा, कुठेही जपा. माता भगिनी, मला एक सांगा, तुम्हाला काय काम आहे? तुम्हाला 2 कामं महत्वाचे तुमच्या जीवनात, चूल आणि मूल. ही 2 महत्वाचे काम आहेत तुमची. चूल म्हणजे स्वयंपाक करणं. आता त्याला कारणही झाले, गॅस मिळत नाही म्हणून चूल विकत वळावं लागलंय. आता पुन्हा स्वयंपाक करणं, कुटुंबातील सगळ्यांना खाऊ घालणं हे मुख्य काम तुमचं. आता ते स्वयंपाक करत असताना मला सांगा, सर्व कामं हाताला आहे, तोंडाला अजिबात काम नाही. स्वयंपाक करताना हाताला काम आहे तांदूळ निवडायचं, हाताला काम आहे कणिक तिंबायचं, हाताला काम आहे पोळ्या लाटायचं, हाताला काम आहे भाजायचं, हाताला काम आहे भाजी चिरायचं, हाताला काम आहे फोडून द्यायचं. सगळी कामं हाताला आहे, तोंडाला अजिबात काम नाही. तेव्हा हाताने काम करत राहायचं आणि तोंडाने रामकृष्ण हरी म्हणत राहायचं आणि स्वयंपाक करायचा. दोघी जावा जावा असल्या, सासू सुना असल्या, एकीने पुढं म्हणावं, दुसरीने मागं म्हणावं आणि स्वयंपाक करावा. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना, त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होतील. आणि नामचिंतनाचे संस्कार ज्या अन्नावर झाले, ते अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामस्मरण करावंसं वाटेल. आणि त्याने नामस्मरण केलं की त्याचा दुवा तुम्हाला मिळेल. मग जमल की नाही स्वयंपाक करताना नामचिंतन? जमल ना? मग आता उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करता करता नामचिंतन करता येऊ शकतं, धुणं धुताना करता येऊ शकतं, भांडे घासताना नामचिंतन करता येऊ शकतं. म्हणून सर्वांना सर्व काम करता करता नामचिंतन करता येऊ शकतं. नाथ महाराजांनी हरिपाठात एकदा सांगितलंय, सर्व कार्य करिता हरी बोल. सर्व करता करता आपल्याला नामचिंतन करता येऊ शकतं. म्हणून कुठेही जपा, कुठेही जपा. तुम्ही पंचायत समितीत असाल तिथे जपा, जिल्हा परिषदेत असाल तिथे जपा, विधानसभेत असाल तिथे जपा, लोकसभेत असाल तिथे जपा. जिथे तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला राहावं लागत असेल ते कर्तव्य करत राहा, ते सोडू नका. आणि ते करता करता जितकी संधी सापडेल तितकं नामचिंतन करा. म्हणून तुम्ही जिथे असाल तिथे करू शकता. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. म्हणून जिथे असाल तिथे करू शकता. म्हणून कुठेही जपा. आणि चौथी सुलभता, कसाही जपा. कसाही जपा. राम म्हणा नाही तर लांब म्हणा, विठ्ठल म्हणा नाही तर इठ्ठल म्हणा, नाही तर किठाई म्हणा, राम म्हणा नाही तर मरा म्हणा. नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं म्हणता येईल तसं म्हणा, कसंही म्हणा. राम म्हणा नाही तर मरा म्हणा. मरा. मरा काय मंत्र आहे का? मरा आहे का नाम आहे का? नाही. पण मरा मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही? वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, त्याच्या तोंडात मरा यायचं. नारद म्हणताय मरा म्हण चालल, मराचं पुढे राम होऊन जाईल. अध्यात्म रामायणात म्हटलंय, मरे ती जप सर्वदा, मरा इथे सर्वदा जप. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. म्हणून कसाही जपा. ही सुलभता फक्त नाम साधनात आहे. म्हणतो का म्हणे, जपा मंत्रत्रय अक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधुतरी पार. खूप सुलभ साधना तुकोबारांनी आपल्याला दिलेली आहे. आणि कलियुगात सर्वोच्च साधना ही आहे कलियुगी उद्धार हरिनामे. एक कली संतरण नावाचं उपनिषद आहे. कलीतून चांगल्या प्रकारे तरुण जाण्याकरता नेमकं काय करावं तिथेच हा मंत्र सांगितलाय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा जो मंत्र आहे हा कली संतरण नावाच्या उपनिषदातील आहे. कलीतून चांगल्या प्रकारे तरुण जाण्यासाठी हरे राम राम हरे हा मंत्र, याचाच संक्षिप्त मंत्र आपला रामकृष्ण हरी आहे. म्हणून रामकृष्ण हरी मंत्र हा आपण जपा. हा औपनिषदिक मंत्र आहे. सर्वांना निश्चित सर्व प्रकारे फलदायी असा आहे. असे अभंग नजरेसमोर ठेवावेत.
त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं, हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार, नक्की. अहो तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार हो? दगडांना तारलं की नाही तुकोबारायांच्या अभंगांनी? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवायला लावले नाही इंद्रायणीच्या डोहात, दगड बांधून बुडवले. तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, अन्नपाणी वर्ज करून 14व्या दिवशी भगवान बालवेशात प्रगट झाले आणि तुकोबारायांना दर्शन दिलं. बालवेश घेऊन श्रीहरी भेटला आणि सांगितलं, तुमचे अभंग बघा, दगडाला घेऊन वर आलेत बघा. ते तुकोबारा म्हणतात, मला नका सांगू, ज्याने बुडवायला लावले त्यांना सांगा. मग रामेश्वर भट्टाधिकाला दृष्टांत दिला, ते सर्व आले द्विज पाहतायत, तर तेच एकारे आणा काढून आणले, सोडून पाहिले तर तेच सर्व अभंग आणि कोरडेच्या कोरडे, एक थेंब लागला नाही. 18 दिवस पाण्यात होते, दगडाला घेऊन वर आले, जळी दगडा सहित वह्या तारेल्या जायच्याला ह्या. मग सांगा, जे अभंग दगडांना तारतायत ते आपल्याला तारणार नाही का? नक्कीच आपल्याला तारतील, पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर आले, ते तसेच बुडालेले राहिले. वर तेच दगड आले वह्यांना बांधलेले. तसं आपण अभंगाशी बांधील की करा, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा, हेच अभंग आपल्याला तारतील. म्हणून दगडाला तारणारे अभंग त्याचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं आणि ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसा. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. खाली बसा, खाली बसा, थोडा वेळ राहिले कीर्तन. सर्वांनी एक 5 मिनिट खाली बसा, उठू नका. महिला मंडळ बसा खाली. म्हणून दगडाला तारणारे अभंग ते दगडाला घेऊन तरले आणि तिथून पुढे आपल्या वाट्याला आले. जर तिथे ते बुडाले असते तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गौरव मामासाहेब दांडेकर नेहमी म्हणायचे, ते अभंग तिथे तरले म्हणून आपल्या वाट्याला आले, म्हणून आपण तरलो. तेव्हा जिथे तरले त्याच तारक जागेवर ते अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं, म्हणून पूर्ण अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून त्याचं मंदिर करण्यात आलेलं आहे. त्या डोहाच्या कडेला, त्या प्रासंगिक प्रासादिक जागेवर अभंग हेच तिथलं दैवत आहे. तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्दाचंच दैवत ते तिथं उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देऊला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. मोठं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सर्वोपकारक, सर्व बाजूने उपयोगी असं ते मंदिर, तिथे सर्व कार्य चालतं आहे. आपण आलेलंच असाल, पाहिलेलं असेल तर जरूर आपण तिथे अन्नदान आहे, आरोग्यदान आहे, ज्ञानदान आहे. मुलांना तिथे शिक्षणही दिलं जाते. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय अभंग दगडावर कोरून लावले. ते जगाच्या हृदयावर कोरायचे आणि जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून तसे अभ्यासक निर्माण करणं. म्हणून वैदिक प्रस्थानत्रयी, आपले वारकरी प्रस्थानत्रयी याचा सर्वांगीण अभ्यास जोग महाराजांनी जे 100 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, त्याच धर्तीवर गाथा मंदिरावरही जोग महाराजांचं स्वप्न साकार करणारी अशी ही गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे सुरू केलेलं आहे. 150 मुलं शिक्षण घेत आहेत. राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय तिथेच आहे. अक्षय तृतीयेला आता प्रवेश जवळ आलेला आहे. द्वितीयेला तिथे याचं मुलाखती होतं ना, अक्षय तृतीयेला शिक्षण सुरू होणार. मुलांची राहण्याची, जेवणाची, शिक्षण सोय 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. आणि याप्रमाणे मग कोणी म्हणेल 5 वर्ष शिक्षण, मग तर फी खूप असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा, अभ्यास करायचा आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी तो अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा ट्रस्टने भागवायच्या. ट्रस्टने सर्वांगीण त्या पुरवठा करून
सर्व प्रकारे गुरुकुल चालवायचं, त्यांनी तो अभ्यास करून जगापर्यंत पोचायचं असं स्वानंद शिकण्याचे गुरुनाम गुरु जोग महाराजांनी जी संस्था स्थापन केली त्याच्यातून आतापर्यंत 100 वर्षाचा काल आणि त्यानंतर आता पुन्हा आणखी 8 वर्षाचा काल, 108 वर्ष होऊन गेली. हजारो विद्यार्थी बाहेर पडले, भारतात नाही भारताच्या बाहेर गेलेत, जगात पोचलेले आहेत. संस्कृतमधून इंग्रजीमधून अनेकांना प्रबोधन करतायत. म्हणून अशी ही गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे चालू आहे. आपण त्याचाही उपयोग करून घ्यावा. असो गडाची परंपरा ही पुष्कळ अशीच या प्रकारे जोग महाराजांच्या परंपरेतूनच काही काही आलेले आहेत. सर्व गटा, सर्व महाराज मंडळी, महंत मंडळी तेच उद्घोष करून सांगतायत. म्हणून सर्वांना खूप सुंदर शिकवण देणारी ही स्वानंद शिकवण्याची गुरुनाम गुरु जोग महाराजांची परंपरा आहे. ही शक्ती, ही साधना सर्व कार्यकर्ते आहे. खूप मोठं या गडांनी चालवलेलं कार्य मला खूप डोळ्यात भरतंय, आकर्षक वाटतंय. लोकांची भावना खूप मोठ्या तन्मयतेने, भावनेने असे उत्सव आणि फिरता नारळी सप्ताह असतो. फिरत फिरत म्हणजे जिथे घडत नाही तिथे जाऊन तिथे समाजाला प्रबोधन करणं. तरी भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात सद्विचार निर्माण होऊन सर्वजण दुर्व्यसनापासून परावृत्त होऊन सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर